ठीक आहे. तर निगेशनसाठी आपण हा सिम्बॉल वापरतो. तर निगेशन ऑफ पी म्हणजे काय असतो तर नॉट पी. ठीक आहे. आता कंपाऊंड स्टेटमेंट जर विचार केला तर निगेशन ऑफ कंजंक्शन आहे निगेशन ऑफ पी अँड क्यू इज इक्वलंट टू निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ क्यू. म्हणजे इन जनरल काय होते, जर अँड असेल लॉजिकल कनेक्टिव्ह तर निगेशन मध्ये काय होईल तो ऑर होईल, आणि स्टेटमेंट जे असेल पी आणि क्यू सेपरेटली या दोघांचे काय घेतलं जाईल निगेशन घेतलं जाईल. डिजंक्शन मध्ये काय होईल, ज्यावेळी ऑर असेल त्याचं काय होईल चेंज अँड, आणि प्रत्येक स्टेटमेंटचा निगेशन इथं सेपरेट घेतलं जाईल. ठीक आहे. याच्यानंतर निगेशन ऑफ इम्प्लिकेशन आहे. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन काय असेल, निगेशन ऑफ पी implies q is equivalent to p and negation of q. ठीक आहे. सोबतच निगेशन ऑफ बायकंडिशनल that is negation of p double implies q is p and negation of q or, ठीक आहे, इथं कोणतं कनेक्टिव्ह येणार आहे or q and negation of p or p and negation of q or negation of p and q. ठीक आहे. हा असेल त्याचा पॅटर्न. तर एक्सरसाइज चालू करू. Exercise 1.3 question number 3. Write the negation of following. First आहे x plus 8 is greater than 11 हे स्टेटमेंट बनवू आणि y minus 3 is equal to 6 हे एक स्टेटमेंट आहे. लॉजिकल कनेक्ट यूज केलं त्यांनी और. मग ह्याच्यात मी काय करणार, लेट p is equals to x plus 8 is greater than 11 and q is equals to y minus 3 is equals to 6 हे दोन स्टेटमेंट झाले. मग कंपाऊंड स्टेटमेंट काय असेल, p और आहे. ठीक आहे. निगेशन घ्यायचं आपल्याला याचं आत्ताच आपण पाहिलं होतं काय असेल तर निगेशन ऑफ पी और काय होईल अँड निगेशन ऑफ क्यू. मग जर याचं स्टेटमेंट पाहिलं तर स्टेटमेंट काय होईल, आता पी स्टेटमेंट काय माहिती एक्स प्लस 8 इज ग्रेटर दॅन 11 एक्स प्लस 8 इज ग्रेटर दॅन 11 हा आहे माझ्याकडे पी. तर निगेशन ऑफ पी काय होईल तर एक्स प्लस 8 आता इथं ग्रेटर दॅन 11 आहे म्हणजे इथं काय होईल लेस दॅन ऑर इक्वल्स टू 11. ठीक आहे. आणि क्यू काय स्टेटमेंट माझ्याकडे क्यू आहे y minus 3 is equals to 6 आहे. मग याचं निगेशन काय होईल, निगेशन ऑफ क्यू इज y minus 3 is not equals to 6. ठीक आहे. मग p निगेशन ऑफ p आणि निगेशन ऑफ क्यू काय असेल तर x plus 8 is less than or is equals to 11 and y minus 3 is not equals to 6. हा झाला माझा फर्स्ट क्वेश्चन. यानंतर सेकंड क्वेश्चन आहे 11 is greater than 11 is less than 15 and 25 is greater than 20. याला आपण स्टेटमेंट म्हणणार p, याला स्टेटमेंट म्हणणार q. कनेक्टिव्ह आहे अँड, याचं ज्यावेळेस मी निगेशन घेईल त्यावेळेस काय होणार आहे निगेशन ऑफ p निगेशन ऑफ q. दोन्ही स्टेटमेंटला आपण काय केलं सेपरेटली निगेशन अप्लाय केले आणि लॉजिकल कनेक्टिव्ह होता अँड तो काय होईल और. ठीक आहे. म्हणजे स्टेटमेंट काय असेल तर 11 इज ग्रेटर दॅन और इज इक्वल्स टू 15 और 25 इज लेस दॅन और इक्वल्स टू 20. ठीक आहे. हे झालं माझं सेकंड हे झालं माझं सेकंड क्वेश्चन साठी सोल्युशन. आता थर्ड आहे की क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर इफ अँड ओनली इफ. आता इफ अँड ओनली इफ आहे म्हणजे काय बाय कंडिशनल स्टेटमेंट आहे. म्हणजे याला म्हणून आपण p आणि याला जर म्हणलं आपण q तर बाय कंडिशनल साठी काय करू शकतो आपण. ठीक आहे. मग याचं निगेशन काय असतं तर निगेशन असतं p अँड निगेशन ऑफ q और q अँड निगेशन ऑफ, एक तर q अँड निगेशन ऑफ p म्हणू किंवा निगेशन ऑफ p अँड q म्हणू. ठीक आहे. तर जर स्टेटमेंट पाहिलं क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर मग निगेशन काय होईल याचं quadrilateral is a square. Quadrilateral is square and the negation of q. q काय होतं माझ्याकडे, it is a rhombus म्हणजे काय quadrilateral and it is not a rhombus or quadrilateral is not a square and
इट इज अ रोम्बस. ठीक आहे, हा झाला माझा थर्ड क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4, इट इज कोल्ड अँड रेनिंग. इट इज कोल्ड अँड रेनिंग. आता इट इज कोल्ड हा असेल P, रेनिंग असेल Q, अँड ठीक आहे, याचं निगेशन घेतलं मी तर हा असेल निगेशन ऑफ P और निगेशन ऑफ Q. ठीक, म्हणजे सेंटेन्स काय तयार होईल, इट इज नॉट रेनिंग, इट इज नॉट रेनिंग अँड इतर होईल और, सॉरी, इट इज नॉट, इथं जे आहे ना, इट इज नॉट कोल्ड, it is not cold or not raining. Okay, खाली बघू क्वेश्चन नंबर 5 आहे, it is raining. If it is raining then we will go and play football. आता याच्यामध्ये लॉजिकल कनेक्टिव्ह कुठे इथे यूज केलेला आहे आणि इफ देन एक आहे. ठीक आहे, इफ देन हा एक लॉजिकल कनेक्टिव्ह आहे. म्हणजे याला जर मी स्टेटमेंट P म्हणलो तर याच्यामध्ये किती स्टेटमेंट येतील, 3. ठीक आहे, इफ इट इज रेनिंग हा असेल, इट इज रेनिंग असेल P, we will go हा असेल Q आणि प्ले फुटबॉल, we will play फुटबॉल हा असेल R. ठीक आहे, अँड कनेक्टिव्ह आहे आणि इफ देन आहे. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात आता याचं घ्यायचं आपल्याला निगेशन. याचं निगेशन कसं घेणार मी, तर P अँड निगेशन ऑफ Q अँड R. ठीक आहे, म्हणजे काय होणार या इक्वॅलन्स टू P अँड निगेशन ऑफ Q और निगेशन ऑफ R. ठीक आहे, मग स्टेटमेंट माझ्या करता होईल, इट इज रेनिंग, इट इज रेनिंग अँड Q काय असेल तर Q चे निगेशन वी विल गो, वी विल नॉट गो और नॉट प्ले फुटबॉल. ठीक आहे, हा एक भेटला. क्वेश्चन नंबर 6 आहे, रूट 2 इज रॅशनल नंबर. रूट 2 इज रॅशनल नंबर. आता याचं सिंपल मी करू शकतो, निगेशन ऑफ, समजा हे जे स्टेटमेंट P असेल तर निगेशन ऑफ P काय असेल, रूट 2 इज नॉट अ रॅशनल नंबर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर. ठीक आहे, ऑल असेल त्यावेळेस मला माहिती काय करायचं, सम नॅचरल नंबर्स आर, इथं काय होल नंबर, सम नॅचरल नंबर्स आर नॉट होल नंबर, नॉट होल नंबर. ठीक आहे, आता खाली काय केले त्यांनी, आपल्या इथं क्वांटिफायर यूज केलेलं आहे, तर क्वांटिफायर आहे फॉर ऑल. ठीक आहे, आणि देअर आर सम, तर फॉर ऑल आहे तर इथं कसं त्याला काय निगेशन मध्ये देअर एक्झिस्ट n बिलॉंग्स टू n, हा n स्क्वेअर आहे इथं, n स्क्वेअर प्लस n प्लस 2 इज नॉट डिव्हिजिबल, इज नॉट डिव्हिजिबल बाय 4. ठीक आहे, हा झाला क्वेश्चन नंबर 8. आता क्वेश्चन नंबर 9 मध्ये काय केलं त्यांनी आपल्याला, क्वेश्चन नंबर 9 मध्ये काय केले, देअर एक्झिस्ट. ठीक आहे, देअर एक्झिस्टला निगेशन मध्ये काय होईल, फॉर ऑल x बिलॉंग्स टू n सच दॅट, इथं काय होईल आता, x मायनस 17 काय दिलं होतं त्यांनी मला, इज लेस दॅन 0, मग काय होईल ग्रेटर दॅन ऑर इज इक्वल्स टू 20, 0 आहे 20.